नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बातमी पावसाची. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांचं लष्कराकडून रेस्क्यू सुरू आहे. लष्करानं एकता नगरमधील एका रुग्ण महिलेला स्ट्रेचरवरून खाली आणलेलं आहे. लष्करानं वृद्ध व्यक्तीलाही सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. दरम्यान पुण्यातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र नागरिकांचं यात मोठं नुकसान झालंय. सिंहगड रोड, निंबजनगर, एकता नगर परिसरात सकाळी पुराचा वेढा बसला होता, तर बोटीच्या सहाय्यानं प्रशासनाकडून नागरिकांचे रेस्क्यू करण्यात येत आहे. या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरून हे जो पेशंट होता त्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो स्ट्रेचर्सवरती महिला आहे. महिलाला झोपून आणलेलं आहे आणि ही टीम आता या ठिकाणावरनं जी काही महिला रुग्ण आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरात पाणी होतं. या सोसायटीच्या जे काही पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं आणि या पाण्यात हे सगळे रहिवासी अडकले होते. त्यांच्या घरातील काही सदस्य सुद्धा सोबत आहेत. मात्र ज्या पद्धतीने ही महिला आता त्यांना या सगळ्या आर्मीच्या मदतीने, आर्मीचं पथक या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं, त्यांच्या मदतीनं आता त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. बाजूला घेतलं जात आहे. ज्या पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये साधारणतः सकाळपासूनच पाण्याचा पूर्ण पाणी या ठिकाणी साचलं होतं. ज्या पद्धतीने या भागामध्ये साधारणतः 8 ते 9 फुटांपर्यंत पाणी होतं. अर्थात पहिला मजला पूर्णपणे पाण्यात होतं आणि त्यानंतर पाण्याचा निचरा झालेला आहे आणि स्थानिक नागरिक आता परत आपल्या त्या घरामध्ये परतत आहेत. मात्र या सगळ्या पाण्यामुळे अनेक रहिवासी या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळालं होतं. स्थानिक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं या सगळ्या याच्यामध्ये या घटनेमध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे. का सोसायटी आहे आणि ही दृश्य आपण